आज आपण या व्हिडिओमध्ये महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटीचा चेहरा मोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता टापटीपणा ठेवून बसगाड्यांची निगा राखा आणि राज्यभरातील जनतेला कमीत कमी तिकीट दरात दर्जेदार चांगली सेवा पुरविण्याचे निर्देश अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत। एसटीच्या प्रवाशांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरादरम्यान धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या आलिशान लक्झरी नवीन शिवनेरी बसेस आता राज्यभरातील इतर मार्गावर चालविण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे या नवीन ई शिवनेरी बसेसचे तिकीट भाडे हे शिवशाही बस इतकेच असणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा नवीन ई शिवनेरी लक्झरी बसेसमध्ये माफक तिकीट दरात पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक व सुखकारक होणार आहे। महत्वाचे म्हणजे अत्यंत सुरक्षित अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन नवीन ई शिवनेरी बस सेवा राज्यातील इतर मार्गावर जन शिवनेरी या नावाने येत्या काही दिवसात चालविण्यात येणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। आता प्रवाशांसाठी दुसरी महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसच्या राखीव आसनांबाबतीत म्हणजेच रिझर्व्ह सीट्स बाबतीत मोठा गोंधळ निर्माण होत होता। यामुळे बऱ्याच प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे राखीव आसनांबाबतीत अनेक तक्रारी येत होत्या। या सर्व प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवीन वर्षापासून विविध सामाजिक घटकांचे आसन क्रमांक आणि तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या राखीव आसनांमध्ये बदल केला आहे। राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार, दिव्यांग बांधव, विविध पुरस्कारार्थी, खेळाडू, स्वातंत्र्य सैनिक, विधिमंडळ सदस्य, दुर्धर आजारी व्यक्ती इत्यादी सह इतर 29 विविध सामाजिक घटकांना 33% ते 100% प्रवासी तिकीट भाड्यात सवलत दिली जाते। सध्या एसटी महामंडळात नव्याने ETIM ORS कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। यामुळे जुन्या प्रणालीच्या तुलनेत या नवीन प्रणालीत वेगवेगळे सीट लेआउट उपलब्ध आहेत व तसेच एसटी बसेसच्या प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकार निहाय सवलत दिल्या जातात, ज्यामध्ये साधी बस, निमआराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन, शिवनेरी, शिवाई, शयनयान म्हणजे स्लीपर कोच मध्ये राखीव आसने उपलब्ध आहेत। बसेसच्या प्रकारानुसार विविध सवलत धारकांना आसन क्रमांक देखील वेगवेगळे उपलब्ध आहेत। त्यामुळे रिझर्व्ह म्हणजे राखीव आसनांबाबत प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असल्याने या तिकीट सवलत धारक प्रवाशांच्या राखीव आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, म्हणजे सीट क्रमांकात बदल करण्यात आलेला असून त्याची अंमलबजावणी अलीकडेच सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून करण्यात देखील आलेली आहे। महामंडळाने या बाबतीत राज्यातील सर्व विभागीय नियंत्रकांना सूचना देखील दिल्या आहेत। प्रवाशांनो, लक्ष द्या, महामंडळाच्या विविध तिकीट सवलतधारी प्रवाशांच्या बसमधील आसन व्यवस्था म्हणजे सीट क्रमांक बदलण्याचा निर्णय अलीकडेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे। आता दिव्यांग बांधवांना महामंडळाच्या साध्या बसमध्ये 3, 4, 5 आणि 6 हे आसन क्रमांक राखीव असतील। तर दुसरे महत्वाचे म्हणजे महिलांना आता
आता साध्या बसेसमध्ये 19, 20, 21, 22, 29 आणि 30 ही आसने राखीव असणार आहेत. तर शिवशाही, शिवाई, निमाराम बसमध्ये देखील महिलांना हीच आसने म्हणजे हीच सीट राखीव असतील. शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसमध्ये महिलांना 4 व 5 क्रमांकाची सीट्स राखीव असतील. आता ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या साध्या बसमध्ये 11 व 12 क्रमांकाची आसने राखीव असतील. तसेच शिवशाही, शिवाई, निवाराम बसगाड्यांमध्ये देखील 11 व 12 क्रमांकाची आसने राखीव असतील. तर शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता 6 नंबरची सीट राखीव असणार आहे. पत्रकारांसाठी आता साध्या बसमध्ये 27, 28 क्रमांकाची सीट क्रमांक राखीव असेल. तर तसेच निमाराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये देखील 27, 28 क्रमांकाची आसने राखीव असतील. त्याशिवाय विधिमंडळ सदस्यांना आता महामंडळाच्या साध्या बसमध्ये 7 आणि 8 हे आसन क्रमांक राखीव असणार आहेत. तसेच विधिमंडळ सदस्यांना शिवाई, शिवशाही, निमाराम बसमध्ये देखील आता 7 ते 8 क्रमांकाची आसने राखीव असणार आहेत. तर स्लीपर कोच बसमध्ये 2 व 3 क्रमांकाची आसने राखीव असणार आहेत. स्वातंत्र्य सैनिकांना महामंडळाच्या साध्या बसमध्ये आता 13 व 14 क्रमांकाची आसने राखीव असतील. आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता साध्या बसमध्ये 31 आणि 32 क्रमांकाचे आसन राखीव असेल. दुसऱ्या म्हणजे इतर कोणत्याही बसगाड्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी आसन राखीव राहणार नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.